लातूर जिल्ह्यावर झालेल्या अवकाळी पावसाचा फळबागांना बराच फटका बसलेला आहे आणि अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांचा सुद्धा मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे। नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। लातूर, औसा, रेणापूर, चाकूर आणि अहमदपूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे आंबे गळून पडलेले आहेत। पपईच्या पिकावर सुद्धा याचा मोठा परिणाम झालेला आहे। काढणीला आलेल्या ज्वारीसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसलाय। पण हाती पडणार नाही ते आता, कारण काय डॅमेज झाल्यामुळे कोण व्यापारी घेत नाहीत त्याला। डॅमेज झाल्यामुळे ती आता मातीतच जाणार सगळं, तर उत्पन्न काय निघत नाही त्याच्यातून आता। हे खराब झाल्यामुळे मुरुम टाकावं लागते असं होतं। आता सरकारनं काय तर अपेक्षेनं आम्हाला अनुदान दिलं तर चालेल, अशी अपेक्षा आहे सरकारकडे, की थोडं अनुदान द्यावं आम्हाला, काय तर त्याची भरपाई तर निदान खर्च तर निघावा आमचा एवढा, अशी आमची अपेक्षा आहे। लातूर जिल्ह्यातील काही भागात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे अनेक फळबागांना आणि मुख्यत्वे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसलेला आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर, लातूर, औसा, अहमदपूर, चाकूर या भागात अवकाळी पावसाने काल हजेरी लावली होती आणि या भागामध्ये खास करून लातूर आणि औसा तालुक्यातल्या बागायतदार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। द्राक्षे, पपई आणि आंब्याच्या पिकांना या अवकाळी पावसामुळे फटका बसलेला आहे। उत्पादनात घट होण्याची भीती आता शेतकरी व्यक्त करत आहेत। त्याचबरोबर ती गहू, ज्वारी सारख्या पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। त्यामुळं आता शेतकरी तात्काळ पंचनामे करून शासनानं आर्थिक मदत करण्याची मागणी करत आहेत। पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, भादा, लातूर।